नस्ट इक्वेशन. बघा, नस्ट इक्वेशन हे असं इक्वेशन आहे की जे तुम्हाला सांगते रिलेशनशिप बिटवीन सेल पोटेन्शियल अँड स्टँडर्ड सेल पोटेन्शियल विथ कन्सन्ट्रेशन. ओके, लक्षात ठेवा. सो नस्ट इक्वेशन हे महत्वाचं इक्वेशन कन्सिडर केलं जाते की जे तुम्हाला रिलेशन सांगते. कसं रिलेशन? आपण ऑलरेडी अगोदर डिस्कस केलंय की प्रत्येक सेलचं स्वतःचं सेल पोटेन्शियल असते. ऍट गिवन कन्सन्ट्रेशन सेल पोटेन्शियल ऍट गिवन कन्सन्ट्रेशन कॉल्ड एज ई सेल. आणि त्याच सेलचं तुम्ही स्टँडर्ड सेल पोटेन्शियल काढू शकता ऍट फिक्स्ड कंडिशन. त्याला तुम्ही म्हणता स्टँडर्ड सेल पोटेन्शियल. स्टँडर्ड सेल पोटेन्शियल दॅट इज E0 सेल. बघा, या सेल पोटेन्शियलचं ऍट गिवन कन्सन्ट्रेशन आणि याच सेलचं स्टँडर्ड सेल पोटेन्शियल ऍट फिक्स्ड कंडिशन दॅट इज 1 atm प्रेशर वगैरे माहिती आहे तुम्हाला, टेम्परेचर 25 डिग्री. ठीक आहे, तर याच्यावर काढलेलं पोटेन्शियल म्हणजे स्टँडर्ड सेल पोटेन्शियल. आता या दोघांचं रिलेशन सांगण्यासाठी नस्ट इक्वेशन वापरलं जाते. सो नस्ट इक्वेशन शोज द रिलेशनशिप बिटवीन सेल पोटेन्शियल अँड स्टँडर्ड सेल पोटेन्शियल विथ कन्सन्ट्रेशन, किंवा जे वेगवेगळे कन्सन्ट्रेशन घेतात त्याच्या बेसवर तुम्हाला या दोघांचं रिलेशन सांगावं लागते. तर नस्ट इक्वेशन आहे काय? नस्ट इक्वेशन सिंपल आहे, लक्षात ठेवा. नस्ट इक्वेशन इज E इक्वल टू E0 मायनस NF is equal to minus RT upon NF ln concentration of product, प्रेशर ही चालते इथं, प्रेशर ऑफ प्रोडक्ट डिवायडेड बाय कन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. हे इक्वेशन आहे जे सांगते तुम्हाला सेल पोटेन्शियल, स्टँडर्ड सेल पोटेन्शियल. मी इथं सेल का नाही लिहिले याच्या मागे रिझन आहे, कारण हे इक्वेशन नस्ट इक्वेशन तुम्ही हाफ रिएक्शन साठी पण वापरू शकता. पण व्हॉट इज नस्ट इक्वेशन? E इक्वल टू E0 मायनस RT अपॉन NF ln नॅचरल लॉ कन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट डिवाइड बाय कन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. कन्सन्ट्रेशनच्या ऐवजी प्रेशर वापरलं तरी चालते, कारण गॅसेस रिएक्शन असेल तर इथं प्रेशर येते, फरक काही नाही. सो कन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट डिवाइड बाय कन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. हे जे इक्वेशन आहे तुम्हाला रिलेशन सांगते सेल पोटेन्शियल आणि स्टँडर्ड सेल पोटेन्शियल. आता हे इक्वेशन लक्षात ठेवा, हे इक्वेशन जर आपण एखाद्या सेल साठी लागू करणार, सेल अप्लाइड टू द सेल. बघा, अप्लाइड टू द सेल, सेल म्हणजे पूर्ण रिडॉक्स रिएक्शन साठी. अप्लाइड टू द सेल म्हणजे कोणाला अप्लाय करा? हे रिडॉक्स रिएक्शनला अप्लाय करायचं असेल हे इक्वेशन, तर कसं लिहिसाल किंवा कसं अप्लाय करसाल? तर सिंपल, E सेल. बघा, सेल साठी अप्लाय केलं तर E सेल इक्वल टू E0 सेल मायनस RT तर कॉन्स्टंट राहील, RT अपॉन NF ln नॅचरल लॉ कन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट अपॉन कन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. बघा, ऍट 25 डिग्री सेल्सिअस, हा महत्वाचा पॉइंट. ऍट 25 डिग्री सेल्सिअस अप्लाइड टू सेल साठी अप्लाय करणार आपण. रिडॉक्स रिएक्शन साठी मला हे इक्वेशन अप्लाय करायचंय. कोणतं आहे? नस्ट इक्वेशन हे आहे. ऍक्च्युली मी हे कशाला अप्लाय केलंय? सेलला, सेल रिएक्शन किंवा रिडॉक्स रिएक्शनला मी अप्लाय करत आहे. सो E सेल इक्वल टू E0 सेल मायनस RT NF ln. आता मला सांगा ऍट 25 डिग्री सेल्सिअस, ऍट 25 डिग्री सेल्सिअस तुम्हाला माहिती आहे. बघा, ऍट 25 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर फिक्स्ड आहे. ऍट 25 डिग्री सेल्सिअस R ची व्हॅल्यू काय असेल? R ची व्हॅल्यू असेल 8.314 जूल पर मोल पर केल्विन. बघा, टेम्परेचर फिक्स्ड आहे 25 म्हणजे 298 केल्विन, करेक्ट का? 25 म्हणजे 298 केल्विन. फिक्स्ड आहे, F आहे 96500 कुलोम. करेक्ट आहे का? व्हॅल्यूज बरं का, ऍट 25 डिग्री सेल्सिअस मी व्हॅल्यू पुट करून राहिलो. आणि बघा, ऍट 25 डिग्री सेल्सिअस R ची व्हॅल्यू माहिती आहे मला, टेम्परेचर तर 25 म्हणून 298 केल्विन आहे. F म्हणजे काय? 1 फॅराडे मीन्स 96500 कुलोम. आणि ln आहे, ln म्हणजे काय? हा नॅचरल लॉग आहे. याला जर लॉग टू द बेस 10 मध्ये कन्वर्ट केलं 2.303 लॉग टू द बेस 10. ह्या झाल्या तुमच्या व्हॅल्यूज. बघा, ह्या व्हॅल्यू जर मी या इक्वेशन मध्ये पुट केल्या तर मला काय इक्वेशन मिळेल? बघा बरं, इकडे काय इक्वेशन मिळेल? E सेल इक्वल टू E0 सेल मायनस कोणत्या कोणत्या व्हॅल्यू पुट करायच्या आहेत इथं? ह्या ऍट 25 डिग्री सेल्सिअसच्या व्हॅल्यू पुट करायच्या आहेत.
आर ची व्हॅल्यू 8.314 मल्टिप्लाइड बाय टी ची व्हॅल्यू 298 डिवायडेड बाय एन मल्टिप्लाइड बाय 96500 मल्टिप्लाइड बाय एल मी नॅचरल लॉग घेतला बघा. नॅचरल लॉग म्हणजे लॉग टू द बेस्ट 2.303 मी इथं लिहिणार, इकडे जागा नसताना इकडे लिहून देतो 2 इथंच लिहून देतो बघा 2.303. आता काय होईल बघा, ही व्हॅल्यू वर गेली. हे का बरं वर आली व्हॅल्यू 2.303? कारण मला लॉग टू द बेस 10 व्हॅल्यू घ्यायची आहे. पुढे काय होईल सांगा बघा. नेक्स्ट व्हॅल्यू काय राहील मल्टिप्लाइड बाय log to the base 10 concentration of product divided by concentration of reactant. Simple. Concentration of product divided by concentration of reactant. Shortcut लिहिलं ते P upon R. Product divided by reactant. E cell equal to. आता E0 सेल आहेच मायनस ह्या ज्या व्हॅल्यू आहेत ना 8.314 298 2.303 n आहेस 96500 ऍक्च्युली ह्या कोणाकोणाच्या व्हॅल्यू आहेत आर टी एफ एन. कोण्या टेम्परेचरला पण 25 ला हे इक्वेशन फक्त 25 डिग्रीलाच अप्लिकेबल आहे. ह्या व्हॅल्यू जर मी पुट केलं आणि यांचं आता सर्वांचं मल्टिप्लिकेशन आणि याला जर मी डिवाइड केलं तर मला आन्सर भेटते 0.0592. या सर्वांचं मल्टिप्लिकेशन केलं डिवायडेड बाय एन हा एन ऍज इट इज लॉग टू द बेस 10 कन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट डिवायडेड बाय कन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. हे झालं इक्वेशन जे आपल्याला यूज करायचं आहे. ई सेल इक्वल टू E0 सेल काय आहे मायनस किती आलं इक्वेशन मध्ये व्हॅल्यू बघा व्यवस्थित पहा मायनस 0.0592 अपॉन एन लॉग टू द बेस 10 कन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट डिवाइड बाय कन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. काय आहे ऍक्च्युअली आरटी अपॉन एन एफ न घेता तुम्ही हा व्हॅल्यू घ्यायची 0.0592 अपॉन एन लॉग टू द बेस 10 कन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट डिवाइड बाय कन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. ऍक्च्युअली हे नस्ट इक्वेशनच आहे पण हे अप्लिकेबल आहे. लक्षात ठेवा हे इक्वेशन 0.0592 अपॉन एन केव्हा अप्लाय करू शकता जेव्हा टेम्परेचर किती आहे 25. कारण 25 ला टेम्परेचरची व्हॅल्यू वर हे डिपेंड आहे. तर हे इक्वेशन वापरायचं आहे तुम्हाला. सो व्हॉट इज द नस्ट इक्वेशन फॉर सेल रिएक्शन और सेल स्टँडर्ड सेल पोटेन्शियल अप्लाइड टू द सेल रिडॉक्स रिएक्शन साठी अप्लाय करसाल तर असं अप्लाय करसाल ई सेल इक्वल टू E0 सेल मायनस 0.0592 अपॉन एन लॉग टू द बेस 10 कन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट अपॉन कन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. आता एक लक्षात ठेवा जे मी तुम्हाला ऑलरेडी सांगतो इथं काय नोट एक लक्षात ठेवा. कोणती नोट कन्सन्ट्रेशन ऑफ प्युअर सबस्टन्स. लक्षात ठेवा कन्सन्ट्रेशन ऑफ प्युअर सबस्टन्स जो असेल कन्सन्ट्रेशन ऑफ प्युअर सबस्टन्स इज ऑलवेज युनिटी. म्हणजे किती 1 मोलर किंवा 1 कन्सिडर करायचं तुम्ही. कन्सन्ट्रेशन ऑफ प्युअर सबस्टन्स इज ऑलवेज युनिटी 1 कन्सिडर करून टाकायचं त्याला. जर तुम्हाला कन्सन्ट्रेशन ऑफ सबस्टन्स प्युअर असेल कन्सन्ट्रेशन असेल तर लक्षात ठेवा त्याचं कन्सन्ट्रेशन प्रोडक्ट असेल किंवा रिएक्टंट असेल तर नेहमी किती कन्सिडर करा 1 कन्सिडर करा. किंवा सोल्युशनचं कन्सन्ट्रेशन असते बरं कसं. तर हे जर तुम्हाला समजलं असेल ओव्हरऑल तर बघा मी एक तुम्हाला रिएक्शन घेऊन सांगतो कशासाठी अप्लाय टू द सेल. बघा कसं अप्लाय करतात. सपोज आपल्याकडे बघा हे जर तुमच्या लक्षात आलं असेल तर तुम्हाला एक सिंपल याच्यामध्ये सांगतो बघा. सपोज आपल्याकडे एक इक्वेशन आहे चला डॅनियल सेलचं इक्वेशन घेतो मी रिडॉक्स रिएक्शनचं झेडएन बघा प्लस सीयू डाय पॉझिटिव्ह कन्वर्टेड इनटू झेडएन डाय पॉझिटिव्ह कन्वर्टेड इनटू सीयू. करेक्ट का. हे एक रिडॉक्स रिएक्शन आहे. हे एक रिडॉक्स रिएक्शन आहे सेल रिएक्शन आहे. आठवत असेल तुम्हाला नस्ट इक्वेशनची सेल रिएक्शन आहे. याला काय करतो मी अप्लाय नस्ट इक्वेशन. याला नस्ट इक्वेशन कसं अप्लाय करणार ऑफकोर्स सिंपल आहे. काय असेल नस्ट इक्वेशन अप्लाय करा. कसं अप्लाय करणार बघा ई सेल इक्वल टू
E0 सेल मायनस, बघा मी ते RTNF न घेता डायरेक्ट हे व्हॅल्यू पुट करतो इथं, माहितीच आहे मला. हे पण केव्हा अप्लाय करणार ऍट 25 डिग्री सेल्सिअस. ई सेल इक्वल टू E0 सेल मायनस 0.0592 अपॉन एन. एन काय आहे ते तुम्हाला सांगतोच मी. अपॉन एन लॉक टू द बेस्ट इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट. आता प्रोडक्ट मध्ये कोण आहे? झेड एन डायपॉझिटिव्ह सीयू. सीयू तर युनिटी आहे, प्युअर आहे, इट इज ऑलवेज वन. मग कोण? कॉन्सन्ट्रेशन ऑफ झेड एन डायपॉझिटिव्ह म्हणजे आयॉन्स म्हणजे सोल्युशन. हा तो प्युअर असतो, प्युअर वन युनिटी घ्या, किंवा हा एक इलेक्ट्रोड आहे, इलेक्ट्रोडचं कॉन्सन्ट्रेशन नसते. सोल्युशन मध्ये हा असतो ZnSO4. आठवते तुम्हाला इथं? तर ZnSO4चं कॉन्सन्ट्रेशन घ्यावं लागते. हा इलेक्ट्रोड असतो म्हणून मी म्हटलं प्युअर असेल तर युनिटी घ्या, सोडून द्या वन घ्या. कारण काय बरं, हा ऑलवेज प्युअर फॉर्म मध्ये असते. कॉपर हा इलेक्ट्रोड होता, इलेक्ट्रोडचं कधी कॉन्सन्ट्रेशन नसते, कॉन्सन्ट्रेशन हे सोल्युशनचं असते. सो ZN डायपॉझिटिव्ह ऍक्वियस असेल कॉन्सन्ट्रेशन. हे झालं कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट. हा आता आपण काय केला, वन घेतला किंवा निग्लेक्ट केला. डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. पुन्हा प्युअर म्हणजेच कोण, हे केलं मी अप्लाय. तुमच्या लक्षात आलं का? इथं आला एन. सर एन काय असतो? तर एन असते नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स required or number of electrons required किंवा number of electrons used in the redox reaction. नंबर ऑफ म्हटलं तर तुम्हाला कन्फ्युज नको व्हायला म्हणून सांगतो. नंबर ऑफ बॅलन्स इलेक्ट्रॉन्स. लक्षात ठेवा, नंबर ऑफ बॅलन्स और नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. शॉर्टकट मध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स युज्ड इन केमिकल रिएक्शन्स. हेच महत्वाचं असते. तुम्हाला यांचेच व्हॅल्यू कॅल्क्युलेट कराव्या लागतात. मला माहिती आहे म्हणून सांगत आहे. आपण ऑलरेडी रिएक्शन पाहिली. झेडन आणि झेडन सीयू डायपॉझिटिव्ह, झेडन डायपॉझिटिव्ह आणि सीयू ही रिएक्शन परफॉर्म करत असताना किती इलेक्ट्रॉनची गरज लागली होती? 2 इलेक्ट्रॉन डोनेट केले, 2 इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केले. म्हणजे ट्रान्सफर देणे घेणे किती इलेक्ट्रॉनचं झालं? 2चं. म्हणून मला माहिती आहे हिअर n इक्वल टू 2. इथं फाइंड आउट करावं लागेल, नाही तर माहिती असेल तर लिहू शकता n इक्वल टू 2. तर इक्वेशन काय झालं? फक्त n ची व्हॅल्यू 2 पुट करा. ई सेल इक्वल टू E0 सेल इक्वल टू मायनस 0.0592 अपॉन n म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असते किती? 2. नंबर ऑफ मोल्स नाही आहे, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स तेच ते, नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स असते. सो नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स रिक्वायर्ड. सो 2 लॉक टू द बेस्ट. हे सेमच आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ झेडन डायपॉझिटिव्ह जेवढं असेल 1 मोलर असतील, सीयू डायपॉझिटिव्ह. हे इक्वेशन अप्लाय केलं. कशाला अप्लाय? नस्ट इक्वेशन टू द सेल रिएक्शन. बघा 0.0592 हे इक्वेशन केव्हा अप्लाय करसाल? ओनली अँड ओनली 25 डिग्री सेल्सिअस. एन म्हणजे काय असते? तर एन म्हणजे असते नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स यूज. नसेल माहिती तर कॅल्क्युलेट करावे लागतात. एन. हे झालं कोणतं इक्वेशन? नस्ट इक्वेशन अप्लाय टू द सेल रिएक्शन. चला आणखी अप्लाय करू शकता, प्रश्नच नाहीये. तुम्ही रिएक्शन कोणते द्या, कसंही रिएक्शन द्या, त्याच्यासाठी तुम्हाला ते अप्लाय करता आली पाहिजे. आता कसं अप्लाय करता इकडे लक्ष द्या, महत्वाचं. एक्झाम्पल दिलं दुसरं आणि तुम्हाला दिलं. बघा आता अप्लाय नस्ट इक्वेशन म्हणते तो. अप्लाय नस्ट इक्वेशन ठीक आहे, आपण अप्लाय रिएक्शन करू आणि तुम्हाला दिला हा. बघा हे सहज आहे असं, नाही तर मग गडबड करसाल. बस असं दिलं आणि म्हणजे अप्लाय नस्ट इक्वेशन. हा तो सेल दिला, तुम्हाला नस्ट इक्वेशन अप्लाय करायचं सेल रिएक्शन साठी. काय करावं लागेल? सेल दिला, हा सेल नोटेशन आहे, हे सेल नोटेशन आहे. तुम्हाला काय पाहिजे? तुम्हाला इथं सेल हे अप्लाय करायचं आहे नस्ट इक्वेशन. कसं अप्लाय करतात? दिलं सेल, विचारलं नस्ट इक्वेशन अप्लाय करा. तर याच्यासाठी पहिले याच्यावरून तुम्हाला सेल रिएक्शन लिहाव्या लागतील. सेल रिएक्शन कशा तर मला माहिती आहे. हा तर शॉर्टकट सांगत आहे. हा एनोड आहे, हा कॅथोड आहे. अप्लाय करू ऍट ELHS. कोणती रिएक्शन होते? ॲल्युमिनियम कन्व्हर्टेड इनटू Al ट्रायपॉझिटिव्ह बाय लॉस ऑफ 3 इलेक्ट्रॉन्स. Al इंटू Al ट्रायपॉझिटिव्ह होईल. ऑक्सिडेशन स्टेट वाढली पाहिजे. राईट हँड साइडची कोणती रिएक्शन आहे? शॉर्टकट आहे. राईट हँड साइड कॅथोड आहे. कॅथोडवर कोणती रिएक्शन होईल सांगा? Zn ऍक्सेप्ट 2 इलेक्ट्रॉन कन्व्हर्टेड इनटू Zn. लक्षात ठेवा, Zn डायपॉझिटिव्ह Zn मध्ये नाही, Zn इंटू Zn डायपॉझिटिव्ह. ऑक्सिडेशन स्टेट कमी झाली पाहिजे. Zn डायपॉझिटिव्ह 0 कमी झाली. पण तुम्हाला माहिती आहे रिएक्शन बॅलन्स करण्यासाठी नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स बॅलन्स पाहिजे. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स बॅलन्स करा. कसे बॅलन्स करणार सांगा? मल्टिप्लाइड बाय 2. सो ट्वाइस ॲल्युमिनियम, ट्वाइस आणि ह्या 3 दुने 6. याला किती मल्टिप्लाय करावं लागेल? 3 थ्राइस Zn, 3 दुने 6 इलेक्ट्रॉन्स आणि हा किती? 3 Zn. हे झाली रिएक्शन बॅलन्स. तुम्हाला माहिती आहे रिएक्शन बॅलन्स लागते. रिएक्शन बॅलन्स केली. आता लिहा रिडॉक्स रिएक्शन, सेल रिएक्शन, जे तुम्हाला गरज आहे. सेल रिएक्शन काय राहील? सेल रिएक्शन सांगा.
सेल रिएक्शन twice aluminum plus thrice Zn. Converted बघा, twice aluminum thrice Zn. 6 electron get cancel. Twice Al try positive. Sorry, इथं रिएक्शन लिहित असताना ऍक्सेप्ट 3 इलेक्ट्रॉन्स, सॉरी हा इथं Zn डाय पॉझिटिव्ह लागत असतात. तेच ते बघा ना, Zn डाय पॉझिटिव्ह कन्व्हर्ट टू Zn डाय पॉझिटिव्ह लिहायचा राहिला होता आपला. सो ट्वाइस अल्युमिनियम, इथं काय थ्राइस Zn डाय पॉझिटिव्ह, ट्वाइस Al ट्राय पॉझिटिव्ह, थ्राइस Zn. ठीक आहे, ही झाली तुमची रिएक्शन. या रिएक्शन तुमच्या काय लक्षात येते, हियर n इक्वल टू व्हॉट, कारण n इलेक्ट्रॉन तुम्हाला n लिहावे लागतात. n म्हणजे काय, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. किती रिक्वायर्ड आहे, 6 इलेक्ट्रॉन दिले, 6 घेतले, सो n इक्वल टू 6. इथं n ची व्हॅल्यू पण भेटून गेली. आता याला करा अप्लाय नर्स्ट इक्वेशन. अप्लाय, हाऊ टू अप्लाय नर्स्ट इक्वेशन, सिंपल. बघा, ई सेल इक्वल टू E0 सेल माइनस फॉर्म्युला तोच 0.0592 अपॉन n. n तो काय आहे, n ची व्हॅल्यू तर 6 आहे, 6 इलेक्ट्रॉन दिले, 6 घेतले, सो डिवाइडेड बाय 6. लॉक टू द बेस्ट कन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट. कन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट, तो प्रोडक्ट आहे Zn आणि अल्युमिनियम. हा तर प्युअर आहे, हा लिहावा लागेल तुम्हाला. कन्सन्ट्रेशन ऑफ Al ट्राय पॉझिटिव्ह टू द पॉवर 2. का बरं पॉवर 2 आला, तर कन्सन्ट्रेशन घेत असताना कोइफिशियंट पॉवर मध्ये जातो, टू द पॉवर 2 डिवायडेड बाय कन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. रिएक्टंट आहे अल्युमिनियम, प्युअर आहे, युनिटी असेल, आणि हा इलेक्ट्रोड आहे, काही घेणं देणं नाहीये. मेन कोण आहे, Zn. सो कन्सन्ट्रेशन ऑफ Zn डाय पॉझिटिव्ह टू द पॉवर कोइफिशियंट 3. हे झालं तुमचं अप्लाय नर्स्ट इक्वेशन ॲट 25 डिग्री सेल्सिअस. तुम्हाला नर्स्ट इक्वेशन अप्लाय करता आलं पाहिजे. नर्स्ट इक्वेशन तुम्ही बघा, सेल दिला, त्याच्यावरून रिएक्शन लिहिली आणि अप्लाय केला, आणि रिएक्शन दिली असेल तर सीधे तुम्ही अप्लाय करू शकता. इट इज द नर्स्ट इक्वेशन फॉर सेल रिएक्शन. सेल दिला तरी सेल रिएक्शन मध्ये कन्वर्ट करा, आणि सिंपल सेलच रिएक्शन दिली असेल तर इझिली तुम्ही अप्लाय करू शकता. इट इज नर्स्ट इक्वेशन. बघा, आता नर्स्ट इक्वेशन कुठं कुठं गडबड करते तुम्हाला हाफ रिएक्शन साठी पण विचारतात. बघा, हाऊ टू अप्लाय. अप्लाय नर्स्ट इक्वेशन फॉर हाफ रिएक्शन. हाफ रिएक्शन साठी कसं विचारतात, एखादी रिएक्शन देऊन देतात तुम्हाला. सपोज एखादी ऑक्सिडेशन रिएक्शन दिली, Zn converted into Zn डाय पॉझिटिव्ह by loss of 2 electrons. It is oxidation reaction. Apply nernst equation. इथे इझी आहे. Apply nernst equation. कोणाला अप्लाय करून राहिलो आपण, हाफ रिएक्शन साठी. कसं बघा, ही रिएक्शन कोणती आहे, ई ऑक्सी. तर मी लिहितो ई ऑक्सी इक्वल टू E0 ऑक्सी. बघा, सेल रिएक्शन साठी वापरले तुम्ही इथं सेल वापरला होता. ऑक्सिडेशन साठी म्हटलं तुम्ही ई ऑक्सी इक्वल टू E0 ऑक्सी. इट इज द ऑक्सिडेशन ॲट गिवन कंडिशन. इट इज स्टँडर्ड ऑक्सिडेशन. E ऑक्सी इक्वल टू E0 ऑक्सी मायनस इक्वेशन हेच 0.0592 अपॉन n किती आहे, 2 आहेत, सो 2 नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स रिक्वायर्ड. लॉक टू द बेस्ट कन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट किती, Zn डाय पॉझिटिव्ह डिवायडेड बाय कन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. रिएक्टंट प्युअर आहे, सो 1 झालं इक्वेशन आपलं. रिडक्शन रिएक्शन साठी वापरलं तर रिडक्शन साठी लिहा. एखादी रिडक्शन रिएक्शन दिली, कॉपर डाय पॉझिटिव्ह ऍक्सेप्ट 2 इलेक्ट्रॉन कन्वर्ट इनटू कॉपर. रिडक्शन रिएक्शन साठी अप्लाय करा. बरं कसं राहील, फक्त एवढं, ई रिडक्शन इक्वल टू E0 रिडक्शन, ई ऑक्सी E0 ऑक्सी, ई रिडक्शन E0 रिडक्शन मायनस 0.0592 अपॉन n किती इलेक्ट्रॉन रिक्वायर्ड आहेत, 2. लॉक टू द बेस्ट कन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट. कुठे प्रोडक्ट, या रिएक्शन मध्ये कॉपर 1, काय बरं प्युअर आहे, डिवायडेड बाय कॉपर डाय पॉझिटिव्ह. चला, तुम्हाला याचं कन्सन्ट्रेशन दिल्या जाते, लॉग घ्या डिवाइड बाय 2. हे 2 म्हणजे काय, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती रिक्वायर्ड आहेत. ओव्हरऑल रिएक्शन असेल तर ओव्हरऑल, हाफ असेल तर हाफ. तुम्ही हाफ साठी पण नर्स्ट इक्वेशन अप्लाय करू शकता. इट इज ऑल अबाउट नर्स्ट इक्वेशन. सिंपल आहे आणि अप्लाय करणे पण इझी आहे. तुम्हाला अप्लाय पण करता आलं पाहिजे. सो एकदम सिंपल असते नर्स्ट इक्वेशन. बघा, लक्ष द्या.
नेक्स्ट आहे रिलेशनशिप बिटवीन गिव्स एनर्जी, चेंज इन गिव्स एनर्जी असते अँड सेल पोटेन्शियल. या दोघांचं स्टँडर्ड आहे रिलेशनशिप बिटवीन गिव्स एनर्जी अँड सेल पोटेन्शियल. याचं आपल्याला जर रिलेशन सांगायचं असेल व गिव्स एनर्जी आणि सेल पोटेन्शियलचं रिलेशन्स काय, तर बघा इलेक्ट्रिकल वर्क. आता इलेक्ट्रिकल वर्क कसं होत असेल तर तुम्ही किती मोल्स इलेक्ट्रिसिटी पास करता किंवा मोल्स ऑफ इलेक्ट्रिसिटी पास किंवा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पास, तर बघा मोल्स ऑफ इलेक्ट्रिसिटी पास्ट मल्टिप्लाइड बाय त्याचं किती पोटेन्शियल आहे, तो किती वर्क करेल. एखादा फॅन असेल तुम्ही त्याला किती मोल्स ऑफ इलेक्ट्रिसिटी पास करता, किती मोल्स ऑफ इलेक्ट्रिसिटी पास करता आणि ते इलेक्ट्रिसिटी घेऊन तो किती त्याचं स्वतःचं किती पोटेन्शियल आहे ते पोटेन्शियल. मोल इलेक्ट्रिसिटी बघा मोल्स ऑफ इलेक्ट्रिसिटी पास मल्टिप्लाइड बाय सेल पोटेन्शियल किंवा जे इन्स्ट्रुमेंट आहे त्याचं पोटेन्शियल किती. सो मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन पास म्हणजे काय असते NF नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि हे असते चार्ज म्हणजे मोल्स ऑफ चार्ज पास किंवा मोल्स ऑफ इलेक्ट्रिसिटी पास NF मल्टिप्लाइड बाय सेल पोटेन्शियल असते E सेल. ओके नॉर्मल. सो इलेक्ट्रिकल वर्क इक्वल टू NF मल्टिप्लाइड बाय E सेल. बघा कोणतंही इन्स्ट्रुमेंट असेल फॅन असेल किती फिरतो कशावर डिपेंड करते, किती फिरतो, किती इलेक्ट्रिसिटी पास करसाल आणि त्याचं स्वतःचं वर्किंग करण्याची पॉवर किती, सो त्याचं पोटेन्शियल किती. सो NF मल्टिप्लाइड बाय E सेल. हे झालं इलेक्ट्रिकल वर्क. एक गिब्स सायंटिस्ट आला होता. हा अकॉर्डिंग टू गिब्स काय म्हणते माहितीये का, अकॉर्डिंग टू गिब्स या गिब्सनं काय म्हटलं होतं माहितीये का, इलेक्ट्रिकल वर्क बघा अकॉर्डिंग टू गिब्स हा सायंटिस्ट होता. हा सायंटिस्ट म्हणते बा एखादं इलेक्ट्रिकल वर्क हे इक्वल असते कोणाच्या डिक्रीज इन गिव्स एनर्जी. इलेक्ट्रिकल वर्क इक्वल टू मायनस डेल जी. डेल जी इज अ गिव्स एनर्जी, चेंज इन गिव्स एनर्जी. अकॉर्डिंग टू गिव्स, गिव्स म्हणते की बा एखादा सेल किती इलेक्ट्रिकल वर्क करत असेल तर ते वर्क इक्वल असते डिक्रीज इन गिव्स एनर्जीच्या. जेवढी गिव्स एनर्जी डिक्रीज होईल तेच त्याचं इलेक्ट्रिकल वर्क असते असं कोणाचं म्हणणं होतं गिव्सचं. तर इक्वेशन हे 1 लिहा याला. इट इज इक्वेशन 1, इट इज इक्वेशन 2. इक्वेशन 1 आणि 2 तुम्ही काय लिहू शकता, डेल जी मायनस डेल जी इक्वल टू NF E सेल किंवा डेल जी इक्वल टू मायनस NF E सेल. चला हे झालं इक्वेशन. इट इज द रिलेशनशिप बिटवीन गिव्स एनर्जी अँड सेल पोटेन्शियल. स्टँडर्ड साठी काय असेल, व्हॉट इज स्टँडर्ड, स्टँडर्ड पण लिहू शकता तुम्ही डेल जी 0 इक्वल टू मायनस NF E0 सेल. फरक काहीच नाही. हे झालं स्टँडर्ड साठी. हे झालं नॉर्मल कंडिशन साठी रिलेशनशिप बिटवीन गिव्स एनर्जी अँड सेल पोटेन्शियल. द रिलेशनशिप बिटवीन गिव्स एनर्जी अँड स्टँडर्ड सेल पोटेन्शियल वगैरे वगैरे. स्टँडर्ड गिव्स एनर्जी, स्टँडर्ड सेल पोटेन्शियल हे महत्वाचं रिलेशन आहे लक्षात ठेवा.